प्यारे बच्चों, आप सबको भी स्वागत है। हम तो पिछली क्लास में ईमानदारों के सम्मेलन में हरिशंकर परसाई जी का लिखित हुए ईमानदारों के सम्मेलन में इस पाठ के बारे में अध्ययन कर रहे थे। ईमानदारों के सम्मेलन यानी प्रामाणिकों का एक सम्मेलन। इस सम्मेलन में आने वाला हर लोग भी अपने जीवन में ईमानदारी से जीने का तरीका सीख सकते हैं, मगर यहाँ हरिशंकर परसाई जी ने आज समाज में ईमानदारी के नाम से होने वाला बेईमानी को यहाँ प्रस्तुत किया है। लेखक ने अपने जीवन में एक घटित घटनाओं को अद्भुत से हास्य और व्यंग दोनों को मिश्रित करते हुए इस कथा को यहाँ लिखा है। हम तो पिछले क्लास में अध्ययन किया तो बच्चों, हरिशंकर परसाई जी को एक खत आया था, उसमें वहाँ लिखा गया था, आप देश के बड़े ईमानदार हैं, हम तो आपके आगमन से यहाँ उदयमानों और ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी और आपको हम तो उत्तम भोजन, यहाँ रहने का व्यवस्था और आपके आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे। इस तरह वहाँ उसको पत्र में लिखा गया था। तब लेखक ने जाने के लिए सिद्ध हो गया और उन्होंने दूसरे दर्जे में जाकर पहले दर्जे का किराया लेने का निश्चय किया था। इससे उनको 150 रुपये बचते थे और उन्होंने ये बताया है कि मुझे उन लोगों ने राष्ट्रीय स्तर का ईमानदार कैसे माना। इस तरह लेखक ने यहाँ प्रश्न पूछता है और मैं ऐसा कोई भी काम नहीं किया, फिर भी मुझे ईमानदार उन लोगों ने क्यों माना। इस तरह लेखक ने बताता है। लेखक ने जब स्टेशन से उतरा तब वहाँ उनको बहुत आदर से स्वागत किया। वहाँ 10 बड़े फूल मालाएँ उनको गले में डाला। तब लेखक ने आजू बाजू कोई भी माली रहे तो उन माली को फूल माला को बेचकर उन्होंने पैसा कमाना चाहता था और लेखक को एक बड़े होटल में ठहरा गया और उनके दाएं और सामने 2 बड़े हाल थे। वहाँ 30 से 35 लोग वहाँ ठहरे थे और लेखक के 2 ईमानदार साथी भी उनके कमरे में आ गए। बाद में लेखक ने ताला लगाए तो यहाँ बहुत क्या हो जाएगा, उन लोगों को तकलीफ़ हो जाएगा। इस तरह सोचकर लेखक ने यह निश्चय किया कि उस कमरे को ताला नहीं लगाया, बल्कि लेखक ने वहाँ से उद्घाटन करने के लिए सभा को गया। उद्घाटन बहुत शानदार से हुआ। तब लेखक ने 1 घंटा तक लगभग भाषण किया। बाद में लेखक ने नीचे उतरकर अपना चप्पल को पहनने के लिए गए तो लेखक का चप्पल वहाँ गायब था। तब लेखक ने वहाँ फटा हुआ पुराना चप्पल को पहनकर अपने कमरे में गया। तब यह बात चारों तरफ फैल गया। वहाँ एक ईमानदार डेलीगेट ने उनके पास आया और उनको पूछने लगा, आपका चप्पल गायब हो गया। तब लेखक ने उनसे ध्यान से देखा तो उनके पैर में लेखक का चप्पल ही उन्होंने पहना था और फटा हुआ पाया चप्पल जो डेलीगेट ने उनको सुझाव दे रहा था वो उनका ही चप्पल होगा। इस तरह लेखक ने विचार किया। वहाँ तक तो हम तो पिछले क्लास में अध्ययन किया था बच्चों। अब आगे देखिए, पेज नंबर 75 पर वहाँ बेहिचक मुझे समझाने लगे, देखिए चप्पल एक ही जगह नहीं उतरनी चाहिए। एक चप्पल यहाँ उतरी है तो दूसरी 10 फीट दूर। अब चप्पलें चोरी नहीं होती। देखो लेखक को ये सुझाव दे रहे थे कि पर वहाँ बेहिचक मुझे ही समझाने लगे। लेखक को उन्होंने समझाने लगे, देखिए चप्पल को एक ही जगह नहीं उतरना चाहिए, क्योंकि एक चप्पल यहाँ उतरे तो दूसरी चप्पल 10 फीट दूर, तब चप्पलें क्या नहीं होगा, चोरी नहीं होती। लेखक का चप्पल ही उन्होंने पहनकर लेखक को ही उन्होंने सुझाव दे रहे थे। क्या सुझाव दे रहे थे, आप तो एक चप्पल यहाँ उतरे तो दूसरा चप्पल 10 फीट दूर अपना चप्पल छोड़ दिए तो तब आपका चप्पल नहीं चोरी होगा। एक ही जगह चोरी होगी तो कोई भी पहना लेगा। मैंने ऐसा ही किया था। देखो उन्होंने उनको सुझाव दे रहा था कि देखो आप एक ही जगह आपका चप्पल छोड़ दिया होगा, इसीलिए आपका चप्पल चोरी हो गया। इसलिए चप्पल चोरी ना होना तो आप एक चप्पल को यहाँ उतरे तो
दूसरा चप्पल 10 फीट दूर तक छोड़ दिया तो आपका चप्पल चोरी नहीं होगा। मैं तो कहाँ भी गए तो इसी तरह मैं एक चप्पल यहाँ उतरूँगा और दूसरा चप्पल 10 फीट दूर रखूँगा। इस तरह वो आए हुए डेलीगेट ने लेखक को सुझाव दे रहे थे। ಮತ್ತು ಹೇಳ್ತಾನೆ ಇವರಿಗೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಿರಲಾರ್ದ ರೀತಿ ಹೇಳ್ತಿರ್ತಾನೆ, ಏನು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನೋಡಿರಿ ನೀವು ಚಪ್ಪಲ್ನ ಒಂದಗಡೆ ಬಿಟ್ಟಿರ್ಬೋದು, ಆ ಕಾರಣದಿಂದ ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲ್ ಕಳು ಆಗ್ಯಾವು. ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲ್ ಏನಾದರೂ ಕಳು ಆಗಬಾರ್ದಂದ್ರೆ ಒಂದು ಚಪ್ಪಲ್ನ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಚಪ್ಪಲು 10 ಫೂಟ್ ಬಿಟ್ಟು ದೂರ ಚಪ್ಪಲ್ ನೀವೇನಾದರೂ ಬಿಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲ್ ಏನಾಗಲ್ಲ, ಕಳು ಆಗಲ್ಲ, ತೊಡುಗಾಗಲ್ಲ. ನೋಡ್ರಿ, ನಾ ಯಾವುದೇ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ನನ್ನ ಚಪ್ಪಲ್ ಒಂದು ಕಡೆ ಒಂದು ಬಿಡ್ತೀನಿ, ಇನ್ನೊಂದು ಚಪ್ಪಲ್ನ ಇನ್ನೊಂದು ಸೈಡ್ ಬಿಡ್ತೀನಿ, ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನನ್ನ ಚಪ್ಪಲ್ ಕಳು ಆಗಲ್ಲ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಂಥ ವ್ಯಕ್ತಿನ ಲೇಖಕರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇದು ಎಷ್ಟೊಂದು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಅನಿಸ್ತೈತೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪೆನ್ ಕಳು ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪೆನ್ ಕಳುವಾಗಿದೆ, ಆ ಪುಸ್ತಕ ಕಳುವಾಗಿದೆ ಅಂತಂದು ಕೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ನಿಮಗೆ ಅನಿಸ್ತೈತಿ, ಆ ಒಂದು ಸ್ನೇಹಿತಗ ಬಡಿಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಸಿಟ್ಟು ಬರ್ತೈತಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಈ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಅವ ಕೇಳಿದಾಗ ಲೇಖಕರು ಎಷ್ಟೊಂದು ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. मैं देख रहा था कि वह मेरी ही चप्पल पहने हैं और मुझे समझा रहे हैं. देखो लेखक ने आगे बताता है कि वह मेरा ही चप्पल ही पहना है, बाद में वो क्या कर रहा है, मुझे ही समझा रहे हैं. ಅವ ನನ್ನ ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕೊಂಡಾನ, ಜೊತೆಗೆ ನನಗೆ ಏನು ಮಾಡತ್ತಾನ, ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳ ಅಂತಾನ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. मैंने कहा कोई बात नहीं, देखो मैंने उनको कहा कोई बात नहीं, सुबह दूसरी खरीद लूँगा. देखो सुबह होते ही मैं दूसरा चप्पल खरीद लूँगा. आपकी चप्पलें नहीं गई, यही गनीमत है. देखो आपका चप्पल चोरी नहीं हुआ ना, यही क्या है, गनीमत बात है, खुशी का बात है. ಮತ್ತು ಲೇಖಕರು ಹೇಳಿದ್ರು, ಹೋಲ್ ಬಿಡ್ರಿ, ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಹರಿದು ಸಾಕು, ನಾಳೆ ಇನ್ನೊಂದು ಹೋಗಿ ಒಂದು ಜೋಡಿ ಚಪ್ಪಲ್ ನಾನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಲೇಖಕರು ಅವ್ರು ಹೇಳಿದರು. ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲ್ ಕಳುವಾಗಿಲ್ಲ, ಇದೇ ಒಂದು ಸಂತೋಷದ ಮಾತು ಅಂತ ಲೇಖಕರು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದರು ಮಕ್ಕಳೇ. फिर मैंने देखा कि एक बिस्तर की चादर भी गायब है. देखो फिर मैंने देखा कि एक बिस्तर चादर गायब है. मैं उनके साथ बातचीत करने के बाद सोने के लिए गया, तब वहाँ देख लिया तो वहाँ एक चादर भी क्या हो गया था, गायब हो गया था. इवर ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡಿ ಕೆಲವು ಗಂಟೆಗಳು ಕಳೆದ ನಂತರ ನನ್ನ ಕೋಲಿಗೆ ಹೋಗಿ ಮಲಗಕ್ಕೆ ನಾನು ಮಲಗಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಟಂಥ ಒಂದು ಚಾದರ್ನು ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು, ತೊಡಗಾಗಿತ್ತು, ಕಳುವಾಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ. मैंने आयोजनकर्ताओं से कहा तो उन्होंने जवाब दिया, होटल वालों ने दुलाने को बेच दी होगी, दूसरी आ जाएगी, पर दूसरी आई नहीं. देखो लेखक ने तब आयोजनकर्ताओं से पूछा, यहाँ चादर था, वो चादर क्या कहाँ गया, इस तरह लेखक ने उनसे प्रश्न पूछा. तब उन्होंने उनको जवाब दिया, होटल वालों ने वहाँ गंदा हुआ होगा, इसलिए धुलाने के लिए होटल वाले ने ले गया होगा. इस तरह उनको क्या दिया, बताया, मगर वो दूसरा आया ही नहीं. ಲೇಖಕರು ಅಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಆಯೋಜನಕರ್ತರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲಿ ಏನಿತ್ತಪ್ಪ, ನಮ್ಮ ಅಂಕರ್ ಚಪ್ಪಲು ಕಳುವಾದು, ಹೊದ್ಗೊಳಕ್ಕೆ ಚಾದರ್ ಇತ್ತು, ಆ ಚಾದರ್ ಸತಿ ಕಾಣೋದಲ್ಲ, ಚಾದರ್ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ ಅಂತಂದು ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಆಯೋಜನಕರ್ತರಿಗೆ ಕೇಳಿದಾಗ ಆಯೋಜನಕರ್ತರು ಹೇಳಿದ್ರು, ಮಕ್ಕಳೇ ಇಲ್ಲರಿ ಹೋಟೆಲವರು ಹೊಲಸಾಗಿರ್ಬೋದು ಚಾದರ್, ಅದು ಒಗ್ಯಾಕೆ ಒಯ್ದಿರ್ಬೋದು, ಹೊಸದು ಇನ್ನೊಂದು ಬರ್ತೈತಿ, ನೀವೇನು ಚಿಂತೆ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಆರಾಮಾಗಿರ್ರಿ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಏನು ಬರಲಿಲ್ಲ, ಚಾದರ್ ಅಲ್ಲಿ ಬರಲೇ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. दूसरे दिन गोष्ठियाँ शुरू हो गई. देखो दूसरे दिन गोष्ठियाँ शुरू हो गई. रात को गोष्ठियों से लौटा, देखा कि 2 और चादर गायब है, तीनों चली गई. देखो लेखक दूसरे दिन गोष्ठी का गया, तब गोष्ठियाँ शुरू हो गया, और गोष्ठियाँ जब समाप्त हुआ तब लेखक ने रात को आया. रात को आकर उन्होंने सोने के लिए फिर एक चादर को ढूंढा, मगर वहाँ 2 और चादर थे, और 2 चादर भी क्या हो गया, गायब हो गया, और उनके कमरे में रहने वाला तीनों का 3 चादर भी गायब हो गया, तीनों चली गई. ಲೇಖಕರು ಮರುದಿನ ಒಂದು ಗೋಷ್ಠಿಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಸಮಾರಂಭ ಮುಗಿಸಿ ಸಾಯಂಕಾಲ ಊಟ ಗೀಟ ಎಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇನ್ನೇನು ಮಲಗಕ್ಕೆ ಬಂದರು. ಅಲ್ಲಿ ಉಳಿದಂಥ ಇನ್ನೆರಡು ಚಾದರಗಳ ಸತಿ ಏನಾದು ಕಳುವಾಗಿದ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ಇರುವಂಥ 3 ಚಾದರು ಏನಾದು ಕಳುವಾದು ಅಂತಂದು ಈ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ.
दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा खोजने लगा तो नहीं मिला। शाम को तो था। देखो दूसरे दिन मैं अपने वहाँ बैठक में जाने के लिए यानी उस समारंभ में जाने के लिए मैं सिद्ध हो गया और धूप का चश्मा खोजने लगा, यानी वहाँ रखा था, उन्होंने ढूंढा मगर तो वहाँ नहीं मिला। शाम को तो था। ಮತ್ತು ಅವ್ರ ಹತ್ರ ಎರಡನೇ ದಿನ ಸಮಾರಂಭಕ್ಕ ಹೋಗಾಕ ನನ್ನ ಒಂದು ತಂಪಾದ ಕನ್ನಡಕನ ಹುಡುಕಿದೆ, ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ತಂಪಾದ ಕನ್ನಡಕ ನಿನ್ನೆ ಒಂದು ಸಾಯಂಕಾಲ ನನ್ನ ಬಳಿ ಇತ್ತು, ಆದರೆ ಈ ಒಂದು ಹೊತ್ತು ಏನಾಗಿದೆ ಅಲ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ ಏನಾಯ್ತು ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ. मैंने एक दो लोगों से कहा तो बात फैल गई. देखो मैं एक दो लोगों को पूछा कि मेरा धूप का चश्मा आपको देखा है क्या. इस तरह मैंने कुछ लोगों को पूछा. ये बात भी चारों तरफ फैल गया. ನಾ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಇಬ್ಬರು ಜನರಿಗೆ ಕೇಳಿದೆ, ನಮ್ದು ಏನಾದರೂ ಕೂಲಿಂಗ್ ಚಶ್ಮಾನ ನೀವೇನಾದರೂ ನೋಡಿದಿರಾ ಅಂತ ಕೇಳಿದೆ. ಆದರೆ ಈ ಮಾತು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತು ಮಕ್ಕಳೇ, ಹರಡಿಬಿಡ್ತು, ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿಬಿಡ್ತು. ಎಲ್ಲರೂ ಲೇಖಕ ಒಂದು ಉದ್ಘಾಟಕರ ಒಂದು ಚಶ್ಮಾ ಏನಾಗಿದೆ ಕಳುವಾಗಿದೆ ಅಂತಂದು ಸುತ್ತಲೂ ಹರಡ್ತು ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. इसी समय बगल के कमरे में हल्ला हुआ और अरे मेरा ब्रीफकेस कहाँ चला गया, यही तो रखा था. देखो इसी समय बगले कमरे में हल्ला यानी जोर जोर से वहाँ आवाज़ होने लगा. अरे मेरा ब्रीफकेस कहाँ चला गया, यही तो रखा था. इस तरह वो आदमी ने, किसका ब्रीफकेस गए थे, वो आदमी ने वहाँ ज़ोर ज़ोर से चिल्ला रहा था, मैं यहाँ ब्रीफकेस रखा था, यहाँ ब्रीफकेस नहीं है, कौन लिया. इस तरह ज़ोर ज़ोर से वहाँ चिल्ला रहा था. ಆ ಒಂದು ಇಷ್ಟರೊಳಗನ ಲೇಖಕರು ಒಂದು ಕನ್ನಡಕ ಕಳುವಾಗೈತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂದರ್ಭದೊಳಗನ ಅಲ್ಲಿ ಬಾಜು ಒಂದು ಕೋಣೆಯೊಳಗೆ ಮತ್ತೊಂದು ಗದ್ದಲ ಬಿತ್ತು. ಏನಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಜೋರಾಗಿ ಚೀರಾತಿದ್ದ, ಅಯ್ಯೋ ನಾ ಇಲ್ಲೇ ನಿನ್ನೆ ನನ್ನ ಒಂದು ಸುಟ್ಕೇಸ್ ಇಟ್ಟಿದ್ಯಾ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ, ಯಾರು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂತಂದು ಜೋರಾಗಿ ಗದ್ದಲ ಮಾಡೋಂಥ ಮಕ್ಕಳೇ. मैंने पूछा उसमें पैसे तो नहीं थे. मैंने उनको पास गया, जाकर मैंने उनसे पूछा उसमें पैसे तो नहीं थे. ನಾನು ಹೋಗಿ ಅವ್ನು ಕೇಳಿದೆ, ಬ್ರೀಫ್ಕೇಸ್ನೊಳಗೆ ಏನಾದ್ರು ದುಡ್ಡು ಗಿಡ ಇಟ್ಟಿದ್ರಿ, ನಾನು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೇಳಿದೆ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಜವಾಬ್ ಮಿಲ, ಅವಾಗ ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಉತ್ತರ ಹೇಳಿದರು, पैसे तो नहीं थे कागजात थे. उसमें पैसे तो नहीं थे मगर उसमें क्या थे, ಕಾಗಜಾತ್ थे. ಅದರೊಳಗೆ ಏನೂ ಹಣ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ರೀ, ಆದರೆ ಅದರೊಳಗೆ ಏನಿದ್ದು ಕಾಗದ ಪತ್ರಗಳಿದ್ವು ಅಂತಂದು ಆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಕಳ್ಕೊಂಡಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. मैंने कहा तो मिल जाएगा. देखो पैसा रहे तो नहीं मिलेगा, कागजात रहे तो आपको ज़रूर वहाँ मिलेगा. इस तरह लेखक ने उनसे कहा. ರೊಕ್ಕ ಇತ್ತಂದ್ರೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ರೀ, ನಿಮ್ಮ ಹಣ ಇದ್ರೆ ಏನೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಪೇಪರ್ ಐತೆ ಅಂದ್ರಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ಸಿಗ್ತೈತಿ, ಚಿಂತೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಲೇಖಕರು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಸಮಾಧಾನ ಹೇಳಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ. मैं बिना धूप का चश्मा लगाए बैठक में पहुंचा. देखो मैं बिना ही धूप का चश्मा न पहने हुए बैठक में पहुंचा. ना चश्मा ಹಾಕೊಳ್ಳಾರ್ದನ ಆ ಒಂದು ಸಮಾರಂಭದ ಒಂದು ಸಮಾರೋಹಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡೆ. बैठक में 15 मिनट चाय की छुट्टी हुई. देखो बैठक में भाषण हुआ, भाषण होने के बाद वहाँ चाय पीने के लिए छुट्टी हुई. ಆ ಒಂದು ಸಮಾರಂಭ ಶುರು ಆಯಿತು, ಒಂದು 2 ತಾಸುಗಳಾಯ್ತು. ತದನಂತರ ಒಂದು ಸಣ್ಣ ವಿರಾಮ ಕೊಟ್ಟರು, ಎಲ್ಲರೂ ಚಾಯ್ ಕುಡಿದು ಬರ್ರಿ ಅಂತಂದು ವಿಶ್ರಾಂತಿ ನೀಡಿದರು. लोगों ने सहानुभूति प्रकट की. एक सज्जन आए, कहने लगे बड़ी चोरियां हो रही है, देखिए आपका धूप का चश्मा ही चला गया. देखो लोग ने सहानुभूति करने लगे लेखक को, आपका चप्पल चोरी हो गया, धूप का चश्मा हो गया, आपका रूम में सोने के लिए आपका चादर तीनों का तीना गायब हो गया. इस तरह लोगों ने उनको सहानुभूति प्रकट करने लगी. उसी बीच में एक सज्जन व्यक्ति आया और उन्होंने लेखक को कहने लगे, यहाँ इस समारंभ में क्या हो रहा है, बड़ी चोरी हो रही है, ये तो ईमानदारों का सम्मेलन है, मगर यहाँ तो बेईमानी हो रहा है, देखिए आपका धूप का चश्मा ही चला गया है. ಈ ಒಂದು ಲೇಖಕರಿಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದ, 15-20 ನಿಮಿಷಗಳ ಒಂದು ವಿಶ್ರಾಂತಿ ನೀಡಿತ್ತು. ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸಹಾನುಭೂತಿ ಮಾಡಂತರು, ನಿಮ್ಮ ಪಾಪ ಚಪ್ಪಲ್ ಕೊಳೋದು, ನಿಮ್ಮ ಚಾದರಗಳು ಕೊಳೋದು, ಈಗ ನೋಡಿರಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಚಶ್ಮಾ ತಂಪಾದ ಒಂದು ತಂಪು ಇರುವಂಥ ಒಂದು ಕೂಲಿಂಗ್ ಚಶ್ಮಾನ ಕಳುವಾಗಿದೆ.
ಅಂತಂದು ಎಲ್ಲರೂ ಕೇಳೋಂತರು. ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಒಬ್ಬ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಸಜ್ಜನ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದು ಹೇಳೋಂಥ, ನೋಡ್ರಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನ ಅಂತಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಕಳುವಂಥವು ತುಡುಗಾವಂಥವು ಅಂತ ಹೇಳೋಂಥ, ನೋಡ್ರಿ ನಿಮ್ಮದು ಒಂದು ತಂಪಾದ ಒಂದು ಕನ್ನಡಕ ಕಳುವಾಗಿದೆ ಅಂತಂದು ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ ಮಕ್ಕಳೇ ಸಮಾಧಾನ ಮಾಡೋವಂಥ. ಆವಾಗ ಮುಂದೋಡ್ರಿ ಏನಾತ್ರಿ, वहाँ धूप का चश्मा लगाए थे. जो व्यक्ति लेखक को सहानुभूति प्रकट कर रहे थे वो क्या पहने थे? धूप का चश्मा लगाए थे. मुझे याद था एक दिन पहले वहाँ धूप का चश्मा नहीं लगाए थे. मैंने देखा जो चश्मा वहाँ लगाए थे वह मेरा ही था. देखो लेखक का चश्मा पहनकर लेखक को क्या कर रहे थे, वो समझाने लगे थे. देखो आपका चश्मा चला गया, कोई भी लगा गया यानी पहनकर चला गया. इस तरह लेखक को उन्होंने सुझाव दे रहा था. इसी आपका चश्मा एक ही जगह रख लिया तो आपका चश्मा चोरी नहीं होता था. इस तरह लेखक को ही उन्होंने सुझाव दे रहा था. वहाँ आगे देखिए, देखो मुझे याद था पहले दिन वह बैठक में आया था, तब वो धूप का चश्मा नहीं लगाए थे. मैंने ध्यान से देखा और जो चश्मा लगाए थे वहाँ मेरा ही था. ಮತ್ತು ಲೇಖಕರ ಹತ್ರ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನನಗೆ ಸಮಾಧಾನ ಹೇಳಂತಿದ್ದಲ್ಲ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಚಶ್ಮಾ ಹಾಕಿದ್ದ. ನನಗೆ ನೆನಪಿದೆ, ಹಿಂದಿನ ದಿನ ಏನು ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲವ, ಆ ಒಂದು ತಂಪಾದ ಕನ್ನಡಕನ ಹಾಕಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಅವ ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ಯಾನ. ಆದ್ರೆ ಆ ಚಶ್ಮಾ ಯಾರ್ದದು ಅಂದ್ರೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ನಾನು ಗಮನವಿಟ್ಟು ನಾನು ಗಮನಿಸಿದಾಗ ಆ ಒಂದು ಚಶ್ಮಾ ನನ್ನದ ಹಾಕ್ಕೊಂಡು ನನಗೇನು ಮಾಡೋದಿದ್ದವ ಸಮಾಧಾನ ಹೇಳತ್ತಿದ್ದ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗೆ देखिए कहने लगे आपने चश्मा लगाई नहीं थे. देखो कहने लगा आपने चश्मा लगाए नहीं था. ಮತ್ತು ಲೇಖಕರಿಗೆ ಹೇಳಂತ, ಏನ್ರಿ ನಿಮ್ಮ ಚಶ್ಮಾ ಕಳುವಾಗೈತೆ ಅಂತಾರಲ್ಲ, ನೀವು ಚಶ್ಮಾ ಹಾಕಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಮತ್ತೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕಿದ. मैंने कहा रात को क्या चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है. देखो मैंने कहा रात को क्या चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है. मैंने कमरे के टेबल पर रखा दिया था. देखो लेखक ने आगे कहा कि रात को क्या चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है. ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೆ, ರಾತ್ರಿ ತಂಪಾದಂಥ ಒಂದು ಚಂದ್ರನ ಒಂದು ಬೆಳಕಿನೊಳಗೆ ತಂಪಾದಂಥ ಕೂಲಿಂಗ್ ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ತಾರೆ ಏನಾದರೂ. ಇದೊಂದು ಹಾಸ್ಯ ಮಕ್ಕಳೇ. ತಂಪನ್ನು ಏನಾದರೂ ಈ ಉದಾಹರಣೆಗೆ ಚಳಿಗಾಲದೊಳಗೆ ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ ತಿಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಹಜವಾಗಿ ನೆಗಡಿ ಕೆಮ್ಮು ಬರೋದು ಸಹಜ. ಅಂಥ ನೆಗಡಿ ಬರುವಂಥದ್ದು ಇದ್ದಾಗೂ ನಾವು ತಂಪಾದ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನ ಸೇವಿಸ್ತೀವಿ, ಖಂಡಿತವಾಗಿಲ್ಲ. ಅವಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಕಾಫಿ ಚಾಯ್ ಹಾಕ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಹಂಗೆ ಲೇಖಕರಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಂಪಾದಂಥ ವಾತಾವರಣದೊಳಗೆ ತಂಪು ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಏನು ಚಂದಪ್ಪನ ನೋಡಲಿ ನಾನು. ಚಾಂದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಚಂದ್ರನ ಒಂದು ಬೆಳದಿಂಗಳು ತಂಪಾಗಿರ್ತೈತಿ. ಅಂಥದ್ರೊಳಗೆ ಮತ್ತು ತಂಪಾದಂಥ ಕನ್ನಡಕ ಯಾರಾದ್ರೂ ಹಾಕ್ತಾರ ಅಂತಂದಾಗ ಸುಮ್ಮನೆ ಹಾಕ್ತಾರ. मैंने धूप का चश्मा को कमरे के टेबल पर रख दिया था. आपको एक अंक में प्रश्न में है, लेखक ने धूप का चश्मा कहाँ रखा था. लेखक ने धूप का चश्मा को टेबल पर रखा था. ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಒಂದು ತಂಪಾದಂಥ ಚಶ್ಮಾನ ಎಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ರೆ ಟೇಬಲ್ ಮ್ಯಾಗ ಇಟ್ಟಿದ್ರು ಅಂತಂದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. मैं उन्हें देख रहा था और वहाँ मेरा चश्मा लगाए इत्मीनान से बैठे थे. देखो लेखक ने उन्हें देख रहा था, मगर वो जो व्यक्ति लेखक का चश्मा लगाए इत्मीनान से, कोई भी एक आशंका नहीं रहने वाला जैसे वो बैठे थे. ಈ ಒಂದು ಲೇಖಕರು ಅವ್ರನ್ನ ನೋಡಾತಿದ್ರು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂದೇಹ ಇರಲಾರ್ದ ಏನೂ ಗೊತ್ತಿರಲಾರ್ದಂಗನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಲೇಖಕರು ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ಕೊಂಡ ಲೇಖಕರಿಗೆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ನೀಡುವಂಗ, ಏನೂ ಗೊತ್ತಿರಲಾರ್ದಂಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಭರಿತವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅದಾನ ಅಣ್ಣಂಗೆ ಏನು ಮಾಡ್ದ, ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಆರಾಮಾಗಿ ತನ್ನ ಒಂದು ಸೀಟ್ನೊಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಕುಂತಿದ್ದ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. तीसरे दिन रात को लौटा तो कुछ हरारत थी, थोड़ी ठंडी भी थी. मैंने सोचा बिस्तर से कंबल निकाल लो, पर कंबल भी गायब था. देखो तीसरे दिन रात को लौटा तो कुछ हरारत थी. मुझे वहाँ क्या हो गया था, कुछ अनारोग्य पीड़ित हो गया था, कुछ नाराज हो गया था और कुछ वहाँ वातावरण भी ठंडा था. इसलिए मैंने सोचा बिस्तर से बदले कंबल निकाल लो,
पर कंबल भी क्या हो गया था, वहाँ गायब हो गया था। ಮೂರನೇ ದಿನ ರಾತ್ರಿ ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಒಂದು ಸಮಾರಂಭ ಮುಗಿಸಿ ರಾತ್ರಿ ಬಂದರು. ಸ್ವಲ್ಪ ಅನಾರೋಗ್ಯರಾಗಿದ್ದು, ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಒಂದು ಮೈ ಸುಸ್ತಾದಂಗೆ ಆಗಿತ್ತು ಲೇಖಕರದು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಆ ವಾತಾವರಣ ಏನಿತ್ತು, ಥಂಡಿಯಿಂದ ಕೂಡಿದಂಥ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಚಾದರ ಬಳಸಿರೋ ಇದಾಗಲ್ಲ, ಬೆಚ್ಚಗ ಕಂಬಳಿ ಹೊತ್ಕೊಂಡು ಮಲಗಿರಾತು ಅಂತ ಲೇಖಕರು ಕಂಬಳಿ ತೆಗೆಹಾಕೋದ್ರು. ಕಂಬಳಿ ಸತಿ ಏನಾಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ, ಕಳುವಾಗಿತ್ತು, ತೊಡಗಾಗಿತ್ತು ಅಲ್ಲಿ. फिर हल्ला हुआ। स्वागत समिति के मंत्री आए, कई कार्यकर्ता आए। मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे, तुम लोग क्या करते हो, तुम्हारी ड्यूटी यहाँ है, तुम्हारे रहते चोरियाँ हो रही है, यहाँ ईमानदार सम्मेलन है, बाहर यहाँ चोरी की बात फैली तो कितनी बेईमानी होगी। देखो फिर हल्ला हुआ, ज़ोर ज़ोर से वहाँ आवाज़ होने लगी। स्वागत समिति के मंत्री आए और कई कार्यकर्ता आए और मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे, और तुम लोग यहाँ क्या करते हो, तुम्हारे ड्यूटी रहने पर भी यहाँ बड़ी बड़ी चोरियाँ हो रही है, तुम लोग यहाँ क्या कर रहे हो, ये तो ईमानदारों का सम्मेलन है, ये बात बाहर फैल गए तो कितना बेईमानी हो जाएगी और बदनामी हो जाएगी। इस तरह अपने कार्यकर्ताओं को वहाँ स्वागत समिति के मंत्री ने डांटने लगे बच्चों। ಮತ್ತು ಜೋರಾದಂಥ ಒಂದು ಗದ್ದಲ ಅಲ್ಲೇ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು ಮಕ್ಕಳೇ. ಆ ಗದ್ದಲ ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ಆ ಒಂದು ಗದ್ದಲ ಯಾರ್ದಂದ್ರೆ ಆ ಸಮಾರಂಭ ಏರ್ಪಡಿಸಿದಂಥ ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯ ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರು. ಅವರೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಜೋರಾಗಿ ಬಾಯ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ರು, ನೀವು ಇದ್ದಾಗೂ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇದ್ದಾಗೂ ಏನಾಗೈತೆ, ಕಳುವ ಅಂತವು ನಿಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಏನು ಕಳುವ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಕಂಡುಹಿಡಿಬೇಕು. ಇದು ಏನು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನ, ಈ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದೊಳಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಕಳ್ಳತನ ಆಗಂತಂದ್ರೆ ಈ ಮಾತು ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಒಂದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಮಾಡಿದಂಥ ಕೆಲಸ ವ್ಯರ್ಥ ಆಗುತ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನಗೆ ಅಶೋಭನೀಯವಾದಂಥ ಒಂದು ಸಂಕೇತವಾಗುತ್ತಾ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನೀವೇನು ಮಾಡಂತೀರಿ ಅಂತಂದು ಆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಬಾಯ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, कार्यकर्ताओं ने कहा हम क्या करें, अगर सामान्य डेलीगेट यहाँ वहाँ जाए तो क्या हम उन्हें रोक सकते हैं। देखो कार्यकर्ताओं ने कहा हम क्या करें, आए हुए मेहमान हुए यहाँ से वहाँ से यहाँ गए तो हम लोग उन्हें रोक सकते हैं। ಅಷ್ಟೊಳಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಒಬ್ಬ ಹೇಳಿಬಿಟ್ಟ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳ ಒಂದು ಕೋಲಿಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕೋಲಿಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕೋಲಿಗೆ ಹೋದ್ರೆ ನಾವ್ರ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರ್ತೈತಿ, ಅವರ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಆ ಕಡೆಯಿಂದ ಅಡ್ಡಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ನಿಲ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಅಂತಂದು ಅಷ್ಟೊಳಗೆ ಕೇಳಿದಾಗ ಅವಾಗ ಮಂತ್ರಿ ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ. मंत्री ने गुस्से से कहा मैं पुलिस को बुलवाकर यहाँ सबकी तलाशी करवाता हूँ। देखो मंत्री को गुस्सा आया ये बात सुनकर, तब उन्होंने बताया कि मैं पुलिस को बुलवाकर सबकी तलाशी करवाता हूँ। ಆ ಒಂದು ಮಂತ್ರಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದುಬಿಡ್ತು ಇವ್ರು ಮಾತು ಹೇಳಿದ್ಕೂಣ. ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅಡ್ಡಾಡಿ ನಾವೇನು ನಿಲ್ಸೋಕ್ಕಾಗತ್ತಾ ಅಂದಾಗ ಮಂತ್ರಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು. ನೀವು ಹೀಗೆಲ್ಲ ಮಾಡಿರಿ ಕೇಳೋದಲ್ಲ, ನಾ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸರನ್ನ ಕರೆಸ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರನ್ನೂ ಏನು ಮಾಡಿರಿ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿರಿ ಅಂತಂದು ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತಂದಾಗ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಮೈನೆ ಸಮಜಾಯ ಐಸಾ ಹರ್ಗೀಜ್ ಮತ್ ಕರಿಯೇ, ಇಂಥ ಒಂದು ಉದ್ದಟತನ ನೀವು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ. ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदारों की तलाशी ले, यहाँ बड़ी अशोभनीय बात होगी, फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी गड़बड़ी होगी ही। देखो लेखक ने उनको समझाया ऐसा हरगिज मत कीजिए, क्योंकि यहाँ ईमानदारों का सम्मेलन है, यहाँ पुलिस आकर ईमानदारों की तलाशी ले, यहाँ बड़ी अशोभनीय बात होगी, फिर इतने बड़े समारंभ में ऐसी थोड़ी गड़बड़ी होगी। ಮತ್ತು ಲೇಖಕರು ಅವ್ರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಿದರು, ಇಂಥ ಒಂದು ಉದ್ದಟತನ ನೀವು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದೊಳಗೆ ಅದು ಪೊಲೀಸರು ಬಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಒಂದು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಂಥ ಒಂದು ಏನಾಗುತ್ತದು ಭಾಳಷ್ಟು ಅಶೋಭನೀಯಕರವಾಗುತ್ತಾ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನೀವು ಇದನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಇಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಾರಂಭದೊಳಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಅಪರಾಧಗಳಾಗೋದು ಸಹಜ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗಿದು ಒಂದು ಮತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ ಐತಿ. ಲೇಖಕನೇ ಮಂತ್ರಿಗೂ ಕ್ಯಾ ಸಮಜಾಯ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಐತಿ ಮಕ್ಕಳೇ. ಆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಬಂದಾಗ ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರನ
ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. एक कार्यकर्ता ने कहा तलाशी कितनी किनकी करवाएंगे. आधे के लगभग डेलीगेट तो किराया लेकर दोपहर को ही वापस चले गए. देखो एक कार्यकर्ताओं ने मंत्री को कहा तलाशी किनकी करवाएंगे. आधे के लगभग डेलीगेट तो आपने किराया लेकर दोपहर ही क्या हुए ವಾಪಸ್ ಚಲೆ ಗಯೆ. ನೀವು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿಸ್ರಿ, ಯಾರಿಗೆ ಮಾಡಿಸ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಅತಿಥಿಗಳೊಳಗೆ ಅರ್ಧ ಮಂದಿ ಅಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡ್ರ, ತಮ್ಮ ಒಂದು ನೀವು ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಒಂದು ಹಣ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಸಂಭಾವನೆ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರಲ್ಲ, ಆ ಸಂಭಾವನೆ ಪಡ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರ, ಇವತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದಾರ. ನೀವು ಕರೆಸ್ಯಾರ, ಪೊಲೀಸನ್ನು ಕರೆಸಿ ಯಾರಿಗೆ ತಲಾಶೆ ಮಾಡಿಸ್ತೀರಿ ಅಂತಂದು ಆ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಾರಂಭದ ಮಂತ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದೇನಾಯ್ತು ನೋಡ್ರಿ. रात को पहनने के कपड़े सिरहाने दबाकर सोया, नई चप्पलें और शेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाया. लेखक को मालूम हो गया कि यहाँ सभी के सभी चीज़ें क्या हो रहे हैं, चोरी हो रहा है. इस तरह चोरी होने के लिए बचाने के लिए लेखक ने एक सुझाव लिया कि उन्होंने रात को उन्होंने अपने पहनने के कपड़े को सिरहाने के नीचे दबाकर सोया और नए चप्पले और सेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाया. ರಾತ್ರಿ ಒಂದು ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಒಂದು ಮಲಗುವಂಥ ಒಂದು ತೆಲುಗುಂಬನ ಬುಡಕ ತಾವು ಹಾಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಬಟ್ಟೆನ ತೆಗೆದಿಟ್ರು. ಜೊತೆಗೆ ಹೊಸದಾದಂಥ ಚಪ್ಪಲು ಸೇವಿಂಗ್ ಡಿಬ್ಬಾನ ತಮ್ಮ ಹಾಸಿಗೆ ಕೆಳಗೆ ಬುಡಕ್ಕಿಟ್ಟು ಮಲಗಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. सुबह मुझे लौटना था. देखो सुबह होते ही मुझे लौटना था. मुझे उन लोगों ने अच्छा पैसा दिया, मैंने सामान बांधा. देखो सुबह मुझे लौटना था और मुझे उन लोगों ने अच्छा पैसा दिया. ನನಗೂ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ಸಂಭಾವನೆ ಕೊಟ್ಟರು ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆ ಆದ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದಿತ್ತು, ನಂದು ಒಂದು ಬೇರೆ ಕೆಲಸ ಇತ್ತು. ಮನೆ ಸಾಮಾನು ಬಂದ, ನಾನು ಹೋಗುವಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನ ಗಂಟು ಕಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. मंत्री ने कहा परसाई जी गाड़ी आने में देर है, चलिए स्वागत समिति के साथ अच्छे होटल में भोजन हो जाए, अब ताला लगा देते हैं. देखो मंत्री ने लेखक को कहा परसाई जी आपका गाड़ी आने में बहुत देर है, इसलिए चलिए स्वागत समिति के साथ आपको एक अच्छे होटल में भोजन हो जाए. चलिए आप तो समारोह में आकर हम सबको भी क्या किया है, अपने भाषण से हम लोगों को ज़्यादा से ज़्यादा ईमानदारी के बारे में सुझाव दिया है. हम लोगों को ईमानदारी किस तरह होता है इसलिए इसके बारे में ज़्यादा से ज़्यादा जानकारी दिया है. इसलिए आपको बड़ी हम सब की तरफ धन्यवाद. चलिए आपको एक बड़े होटल में एक उत्तम से भोजन हो जाए. अब इस समारंभ का दरवाज़ों को ताला लगा देता हूँ. इस तरह मंत्री ने बताया. ಮತ್ತು ಮಂತ್ರಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ನೋಡ್ರಿ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರ ನಿಮ್ಮ ಗಾಡಿ ಬರೋದು ಇನ್ನೂ ಲೇಟ್ ಐತಿ, ನೀವು ಒಂದು ಈ ಸಮಿತಿಗೆ ಬಂದು ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಭಾಷಣ ಮಾಡಿರಿ, ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನೀವು ಏನಂದ್ರಿ ಆದರ್ಶಪ್ರಾಯರದಿರಿ, ನೋಡ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಹೋಟೆಲ್ ಒಳಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ ಕೊಡ್ತೀನಿ, ನೋಡ್ರಿ ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭದ ಒಂದು ಕಿಲಿ ಹಾಕಿಬಿಡ್ತೀನಿ ನೋಡ್ರಿ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಕರೆದ್ರು. ಅವರು ಅವಾಗೇನಾಯ್ತು ನೋಡ್ರಿ, ಪರ್ ತಾಲಾ ಬಿ ಗಾಯಬ್ತಾ. ಇನ್ನೇನು ಕಿಲಿ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಕಿಲಿ ಹಿಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರು, ಕಿಲಿ ಸತೆ ಕಳವಾಗಿಬಿತ್ತು. ತಾಲಾ ತಕ್ ಚುರಾ ಲಿಯಾ. देखो ताला तक चुरा लिया, ಕಿಲಿವರೆಗೂ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಕಳವಾದವು. ಗಜಬ್ हो गया, ಎಲ್ಲನೂ ಕಳವಾಗಿದ್ವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. मैंने मंत्री को कहा मैंने कहा रिक्शा बुलवाइए, लघु अर्जेंटाಗಿ ಏನು ಮಾಡಿರಿ, ರಿಕ್ಷಾ ಕರೆದು ಬಿಡ್ರಿ. मैं सीधा स्टेशन जाऊँगा, यहाँ नहीं रुकूँगा. ನಾ ಸೀದಾ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ನೀವೇನು ಮಾಡಿಬಿಡ್ರಿ, ಆಟೋ ಕರೆಸಿಬಿಡ್ರಿ, ರಿಕ್ಷಾನ ಕರೆಸಿಬಿಡ್ರಿ, ನಾ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಅಂಕರ್ ನಾನು ನಿಂದ್ರಲ್ಲ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳಿದರು. ಮಂತ್ರಿ हैरान थे, बोले ऐसा भी क्या नाराजगी है. देखो मंत्री ने हैरान थे, ಮಂತ್ರಿಗೂ ಬಹಳಷ್ಟು ಬೇಜಾರಾಗ್ಬಿಡ್ತು. ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ, ಏನಾಗಲ್ಲ ಬಿಡ್ರಿ, ಒಂದು ಹೋಟೆಲ್ನಾಗ ಸಣ್ಣ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ಅಂತ ಮತ್ತೆ ಅವರು ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿದ್ರು ಲೇಖಕರಿಗೆ. ಅದರ ಲೇಖಕರ ಹತ್ರ मैंने कहा
ನಾರಾಜ್ಗಿ ಕತೆ ही नहीं है ಇಲ್ಲಿ ಏನು ಬೇಜಾರಾಗೋದು ಏನು ಉಳ್ದೇ ಇಲ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರು ಲೇಖಕರು. बात यहाँ है कि चीज़ें तो सब चुरा ही ली गई है, चीज़ें तो सब चुरा ही ली गई है, ताला तक चोरी में चला गया. देखो यहाँ रहने वाला सभी चीज़ भी चोरी हो गया. कहाँ तक? ताला तक भी चोरी में चला गया. अब मैं बचा हूँ, अब मैं बचा हूँ, अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊँगा. देखो लेखक ने कितने अच्छा बताता है. देखो अगर यहाँ मैं रुक लिया तो अब मैं बचा हूँ, अगर मैं रुका तो मैं यहाँ चुरा लिया जाऊँगा. ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಎಷ್ಟೊಂದು ಅದ್ಭುತವಾಗೈತೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿ ಬೇಜಾರಾಗೋ ಏನು ಬೇಡಬಿಡ್ರಿ, ಏನೋ ಆಗೈತಿ ಆಗಿದ್ದಾತು ಚಹಾ ಕುಡ್ದು ಹೋಗ್ರಿ ಅಂತಂದು ಲೇಖಕರಿಗೆ ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಅಂತಂದು ಆ ಮಂತ್ರಿ ಹೇಳಿದಾಗ ಲೇಖಕರು ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುಗಳು ಕಳುವಾಗಿವು, ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಒಂದು ಕದಕ್ಕೆ ಹಾಕುವಂಥ ಕಿಲಿವರೆಗೂ ಎಲ್ಲ ಕಳುವಾಗಿಬಿಟ್ಟಾವೆ. ಇಲ್ಲಿ ಉಳಿದಿರ್ದ ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಿಂದ್ರೆ ನನ್ನನ್ನು ಯಾರು ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರ, ಕಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡೋಗ್ಬಿಡ್ತಾರ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟುಬಿಡ್ರಿ, ನಾನು ಹೊಕ್ಕೇನೆ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಮ್ಯಾಗ ಅದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆನ ಹೆಚ್ಚು ನಾವು ಕಾಣೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಸಮಾಜದೊಳಗೆ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುದೊಳಗೆ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಮಾರಾಟ ಮಾಡೋದು ನಾವು ಕಾಣ್ಬೋದು. ಅಕ್ಕಿ ಒಳಗೆ ಹಳ್ಳ ಹಾಕಿ ಮಾರೋದು, ಚಹಾ ಪುಡಿ ಒಳಗೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಪುಡಿ ಹಾಕೋದಾತು, ಅರಿಶಿನ ಪುಡಿ ಒಳಗೆ ಬಣ್ಣ, ಗೋಧಿ ಒಳಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆ ಚೂರುಗಳನ್ನ ಹಾಕೋದಾತು. ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುದೊಳಗೂ ನಾವು ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟದೊಳಗೆ ಬಡ್ಡಿ ವ್ಯವಹಾರ, ರೊಕ್ಕದ ಒಂದು ರಂಗ ಎರಡು ಅಂಗ ಕೊಡೋದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಸಮಾಜದೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ಕಾಣ್ತೀವಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಸುರಕ್ಷಿತರಾಗಬೇಕು, ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಬದುಕೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅನ್ನೋ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣದಾದಂಥ ಒಂದು ಕಥೆನ ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಉತ್ತಮವಾಗಿ ನಿದರ್ಶನ ನೀಡಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. मकड़े, इस पाठ का आशय क्या है देखिए. वो भी इस जगत में अच्छाई बुराई दोनों दिखाई देती है. हंस पक्षी सिर्फ क्षीर यानी न्याय की तरह इनमें हमें सिर्फ अच्छाई को अपनाकर बुराई को छोड़ देना चाहिए. बेईमानी भी एक अवगुण है. बेईमानी पर व्यंग करते हुए प्रस्तुत रचना द्वारा लेखक ने सचेत किया है कि हम बेईमानी से दूर रहे. देखो, इस जगत में अच्छाई बुराई दोनों भी होता है. अच्छाई को अपनाकर बुराई को छोड़ देना चाहिए. किस तरह हंस पक्षी ने सिर्फ दूध पीकर पानी विकारी को छोड़ देता है, उसी तरह समाज में रहने वाला अच्छाई गुणों को अपनाकर बुराई गुणों को छोड़ देने के लिए यहाँ लेखक ने सुझाव दिया है और बेईमानी का अवगुण को यहाँ प्रस्तुत किया है. और व्यंग कथा के द्वारा लोगों में यहाँ सचेत किया कि बेईमानी कितना बुरा गुण है. इस तरह लेखक ने सबको भी जागरूक किया है. बच्चों, अगले क्लास में अगले पार्ट में आपको मैं मिलूँगा. सबको भी बहुत बहुत धन्यवाद.